बारामतीत विमान अपघात झाल्यानंतर अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं। त्यांचा अपघात आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी यासाठी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार रात्रंदिवस लढताना दिसले। रोहित पवारांबाबत अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी नेहमी करत आले आहेत। त्यांनी VSR कंपनीवर देखील टीका केली आहे। मागील अनेक दिवसांपासून अमोल मिटकरी अजितदादांच्या अपघाताबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत। ते देखील अजितदादांसाठी लढताना दिसतायत। मात्र आता राष्ट्रवादीनं मिटकरींना दे धक्का केलाय। विधान परिषदेतून अमोल मिटकरी निवृत्त झाले। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होत आहेत। यातून भाजपच्या वाट्याला 5 जागा आल्या तर शिवसेना शिंदे गटाला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आली असून त्यांनी त्या ठिकाणी ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना संधी मिळाली। राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर अमोल मिटकरींना पुन्हा संधी मिळणार असं म्हटलं जात होतं, तर काही जणांचं मत होतं की मिटकरींना पुन्हा संधी मिळणार नाही आणि तेच खरं ठरलं असून अमोल मिटकरींना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली नाही। अमोल मिटकरींना डावलून राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली आहे। झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। त्यामुळे निष्ठावंतांना डावलून बाहेरून पक्षात आलेल्यांना संधी दिली जात असल्याचं म्हटलं जात आहे। अमोल मिटकरींना विश्वासात न घेता झिशान सिद्दीकींना संधी देण्यात आल्यानं अमोल मिटकरी नाराज झाल्याची चर्चा आहे। त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली। मी गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादीत काम करत आलोय, मात्र उमेदवारी देताना मला पक्षातील कोणत्याच नेत्यानं फोन करून विचारलं नाही, मला विश्वासात देखील घेतलं नाही। मला एकदा फोन करून विचारलं असतं तर मला सांगितलं असतं की तुला थांबायचंय, तर मी आनंदाने थांबलो असतो। मी कोणती चूक केली ज्यामुळे माझ्यासोबत असं वागलं जातंय? मी अजितदादांसाठी लढलो त्यामुळे असं होतंय का? मला राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं फोन केलेला नाही। माझं काय चुकलं ते मला एकदा सांगावं। माझी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विनंती आणि आव्हान आहे की माझं काय चुकलं ते माझ्यासमोर येऊन एकदा नक्की सांगा। सभागृहात राष्ट्रवादीचे एवढे आमदार असून त्यांनी एकदाही अजितदादांविषयी आवाज उठवला नाही। मी दादांसाठी लढत राहिलो। अजितदादा नसल्याने आता मोठी जाणीव निर्माण होते। इथून पुढे कार्यकर्त्यांना अजितदादांची मोठी जाणीव निर्माण होणार आहे। राष्ट्रवादीतील नेते माझा तिरस्कार का करतात माहिती नाही। मला अनेक पदांवरून काढलं। मला सांगायचं होतं तुझी गरज संपली, मी थांबलो असतो। अजितदादांना व्हॉट्सअप मेसेज केला तर ते फोन करून सांगायचे। अजितदादा नसणं हे सामान्य कार्यकर्त्यासाठी किती वेदनादायी आहे हे आता दिसून आलं। अजितदादांचा कमीपणा कुणी भरून काढू शकत नाही। कुणी अजितदादा होण्याचा प्रयत्न करू नये। बच्चू कडू शिवसेनेत गेले त्यामुळे ऑफर येत असतात। प्रत्येक पक्षाकडून ऑफर येतात। प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाकडून मला मेसेज आलाय। मी त्या सर्वांचा आदर करतो। अजितदादांसाठी मी आमदारकी सोडून दिली आहे। आमदारकी हवी असती तर मी अजितदादांचा मुद्दा मांडलाच नसता। मी दुसऱ्यांसारखं शांत राहिलो असतो। माझा आमदारकीसाठी भांडण नाही। मी नकोच होतो का? फक्त हक्कालपट्टीच राहिली का? मला सांगावं की तू पक्षाची प्रतिमा मलिन करतोय, तुझी हक्कालपट्टी करतो। अजितदादा का महत्त्वाचे आहेत हे सर्वांनाच कळेल इथून पुढे, असं म्हणत अमोल मिटकरींनी आपला संताप व्यक्त केला आहे। यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामुळे मला 6 वर्षापूर्वी संधी मिळाली होती। त्यांनीच माझं नाव शेवटपर्यंत लावून धरलं होतं आणि त्यांच्या पुण्यानेच मी आमदार होतो। आज दादा नाहीत याची खंत मला होती आणि दादा नसल्यामुळे आणि दादा असतेही आणि असा जर प्रसंग आला असता की आता ही उमेदवारी आपल्याला भेटत नाही, पण दादांनी ॲटलिस्ट फोन केला असता, सांगितलं असतं की तुम्हाला थांबावं लागतं, पुढं तुमचं काहीतरी वेगळा विचार करू, पण तुर्तास तुम्हाला आमदार करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं असतं। ते यावेळेस झालं नाही। पहिली आमदारकी दादांनी दिलेली आहे आणि दुर्दैवानं शेवटच्या काळामध्ये दादा आमच्यासोबत नाहीत याचा खंत होती, म्हणून मी माझी लढाई सुरू ठेवलेली आहे आणि ती पुढे पण सुरू राहणार आहे। अजित पवारांबाबत प्रश्न विचारणारे अमोल मिटकरी पक्षात कुणाला नको आहेत असा प्रश्न आता निर्माण झालाय। मिटकरींनी नाव न घेता पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर संताप व्यक्त केलाय। अमोल मिटकरींनी सर्व पक्षांच्या प्रमुखांकडून मेसेज आल्याचा दावा केलाय। बच्चू कडू मी आमदारकीसाठी काही करत नाही असं म्हणत होते, आता ते शिवसेनेत गेले त्यामुळे संधी मिळाल्यावर अनेक जण होकार देतात असं मिटकरींनी म्हटलंय। त्यामुळे आता राष्ट्रवादीत अमोल मिटकरींना डावलण्यात येत असल्यानं मिटकरी कोणता निर्णय घेतात? जर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर आली तर ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल मिटकरींबाबत राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? मिटकरींनी कोणता निर्णय घेतला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।